गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. मला खूप कॉल येऊन गेले की सेकंड इयर डी फार्मला जे शिकत आहेत मुलं की त्यांना लॅटरल एंट्री डिग्रीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. सर कोणत्या कॉलेजला घेऊ, कसं असतं आहे की त्या संदर्भात मी हा छोटासा एक व्हिडिओ करतो आहे की लॅटरल तुमचं बी फार्मला एंट्री ॲडमिशन तुम्हाला सेकंड इयरला मिळतं. त्यासाठी तुम्ही डी फार्म पासआउट पाहिजे. तुमच्या डी फार्मच्या मार्क्सवरती तुम्हाला ॲडमिशन मिळतं. तुम्हाला सी ई टी सीलकडून सगळे प्रोसेस फॉलो करावं लागते. ते झाल्यानंतर तुमचं कॉलेज स्टार्ट होतं. भरपूर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ऑप्शन फॉर्म भरताना एक काळजी घ्यायला लागेल की तुम्ही सर्च करायला पाहिजे की तुम्ही कोणत्या कॉलेजला घेणार आहे, कोणतं कॉलेज सिलेक्ट करणार आहे. ते कॉलेजची लिस्ट तुम्ही तयार करण्यापूर्वी कॉलेजच्या वेबसाईट चेक करा. कॉलेजच्या वेबसाईटमध्ये त्यांची ॲक्टिव्हिटी चेक करा, त्यांचे ॲक्रेडिटेशन चेक करा. ते कॉलेज फुल टाईम तुम्हाला अलाव करते का चेक करा. त्या कॉलेजमध्ये इतर करिक्युलर ॲक्टिव्हिटी होतात का चेक करा. तुम्हाला रिसर्चसाठी काय त्या कॉलेजकडून होतं आहे का चेक करा. कॉलेजमध्ये इन्फ्रा चेक करा. कॉलेजमध्ये मेन स्टाफ चेक करा. तो स्टाफ PhD आहे का, PhD स्टाफ किती आहे, एक्सपिरियन्स स्टाफ किती आहे, तो तुम्हाला चांगलं शिकवेल का. असे सर्व गोष्टी तुम्ही विद्यार्थ्याकडून फीडबॅक घ्या आणि अशा सर्व गोष्टी तुम्ही हे करून चेक करा आणि तुम्ही ॲडमिशन घ्या. आणि हल्ली खूप लोक आम्हाला फोन करतात की सर आम्हाला एक्सटर्नल मिळेल का, एक्झाम मॅनेज होईल का. अशा सर्व काही गोष्टी तुम्ही विचारू नका. जिथे अशा काही गोष्टी होतील तिथे तुमचं करिअर होणार नाही आहे, तुमच्या स्किल डेव्हलप होणार नाही आहेत. जर तुम्हाला लॅटरल एंट्री बी फॉर्म करायचं असेल तर तुम्ही चांगले ॲडमिशन घ्या. मी तुम्हाला म्हणणार नाही आहे की मी जिथे काम करतो तिथंच घ्या. तुम्ही वेबसाईट चेक करा, वेबसाईटवरती ॲक्टिव्हिटी चेक करा. गुगलला जावा, गुगलला जाऊन कॉलेजचे रिव्ह्यू चेक करा. त्यावरील सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्यानंतर ॲडमिशन घ्या. त्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी मी माझा छोटासा वेळ तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, चांगला वाटला असेल, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.